वरळीतल्या वेगवेगळ्या विषयासंदर्भात आपल्याला आठवत असेल तर मागच्या रविवारी वरळीतले अनेक नागरिक पोलीस वसाहतीतले असतील, बिल्डी चाळीतले पोलीस वसाहतीतले असतील, पोलीस कॅम्प मधले लोक असतील, SRAच्या संदर्भातले लोक असतील, असे विविध प्रश्न राजसाहेबांसमोर मांडलेले. आज त्या समस्या घेऊन त्याची समाधानकारक चर्चा ही मुख्यमंत्र्यांकडे झाली. अतिशय पॉझिटिव्ह अशी चर्चा झाली. त्याच्यामध्ये काही निर्णय CM साहेबांनी करायला सांगितले. त्याच्यामध्ये जो BDD चाळीतल्या दुकानदारांचा विषय होता की 160 स्क्वेअर फुटच घर त्यांना दुकान देत होते, त्यांना 300 स्क्वेअर फूट दुकान देण्याचे आदेश सन्मान्य CM साहेबांनी दिले. SRA मध्ये ज्यांची भाडी रखडलेली आहेत किंवा ज्यांचे प्रकल्प अपूर्ण राहिलेले आहेत किंवा विकासकांनी कामं केलेत पण अजून काम नीट झालेलं नाही, अशा सगळ्या ठिकाणी सन्माननीय CO साहेब कल्याणकर साहेब यांना व्हिजिट करण्याचे आदेश, तात्काळ व्हिजिट करण्याचे, म्हणजे आता हे झाल्यानंतर तात्काळ व्हिजिट CO साहेब करणार आहेत काही साऱ्या प्रकल्पांना व्हिजिट करण्याचे आदेश आणि हे सगळे विषय सोडवण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. तसंच पुण्यामध्ये जो आपल्याला माहित असेल पूर आला होता, त्या पुराच्या संदर्भात टेलिकॉन्फरन्सिंगवर पुण्याचे आयुक्त होते, जलसंपदा खात्याचे प्रधान सचिव होते त्या ठिकाणी, आणि सगळ्यांनी म्हणून तो पुराची कशामुळे तो जे पाणी भरतं ते कशामुळे भरतंय, किती क्युसेक भरतंय, त्याच्यावर काय उपाययोजना करेल याची विस्तृत चर्चा झाली. त्याच्या संदर्भातले तातडीने कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. सन्मान्य राजसाहेबांनी जे विषय मांडले होते पुराच्या संदर्भात की त्यांचं कॉम्पन्सेशन करायला पाहिजे, त्यांचं नुकसान झालं त्यांचं कॉम्पन्सेशन मिळायला पाहिजे, तर तो सुद्धा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना आणि आयुक्तांना संयुक्त बैठक करून देण्यात आला. तसंच जो शिळफाट्यावर ज्या पद्धतीने जे मुलांचा मृत्यू झाला त्याला 10 लाखाचा चेक आणि सरकारी नोकरी त्याला देण्यात यावी असा आदेश पारित करण्यात आला. तसंच जो पलावा आहे आणि तिकडे शिळफाटा आहे, तिकडे जो ट्रॅफिक जॅम होतो, तिकडे भूसंपादन अजून झालेलं नाहीये, काही विषयावर पुढच्याच आठवड्यात बैठक घेऊन निर्णय करण्याचे आदेश हे सुद्धा झालेले आहेत. जे विषय आम्ही सन्मान्य राजसाहेबांच्या माध्यमातून मांडलेले आहेत, आज त्याच्यावर अतिशय सकारात्मक चर्चा झाली आणि सकारात्मक निर्णय झाले. अतिशय गंभीर आहे. उरणमध्ये बलात्कार प्रकरण जे झाले आहे तोही विषय झाला. त्या संदर्भातले तिथले जे आयुक्त आहेत त्यांच्याशी CM साहेब बोललेले आहेत आणि त्यांनी ती माहिती सन्मान्य राजसाहेबांना दिली की आता सगळी माध्यमांसमोर बंद दाराआड चर्चा झाली अशी माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची बंद दाराआड सुद्धा चर्चा झाली अशी माहिती मिळत आहे. काय भेटले ना, मीटिंग झाल्यानंतर चहा प्यायला भेटले असतील. आता काय चर्चा झाली मला माहिती. सचिन वाजे यांनी असे म्हणाले या भेटीवरती संजय राऊत असे म्हणाले की ही जी भेट आहे त्याआधी त्यांनी म्हटलं होतं की विधानसभा निवडणूक आम्ही सर्व जागांवरती लढू अशी म्हटली, पण तो आता ही भेट घेतात, त्यामुळे यामध्ये एवढी मोठी डील झाली असावी असं संजय राऊत. डीलचा संजय राऊतांना डीलच सुचते, कारण थोडे ढील आहेत ते, त्यामुळे डील सुचते त्यांना. आणि आपण जे करतो तेच लोक करत असतील असं त्यांना वाटतं. यांचे मुख्यमंत्री कधी कोणाला भेटले नाहीत आणि यांचे मुख्यमंत्री एवढे कुचके आहेत, जेव्हा ते होते 2.5 वर्ष ते कोणाला भेटायचे नाही, दुसरे भेटतात कुचकटपणाच सुचतो, दुसरं काही संजय राऊतांना सुचू शकत. सचिन वाजे यांनी आज एक त्याची प्रतिक्रिया आलेली आहे की अनिल देशमुख PAच्या माध्यमातून जे आहे ते सगळे व्यवहार करत होते असं त्यांनी म्हटलंय आणि त्यात जयंत पाटलांचं नाव सुद्धा घेतलं. मला असं वाटतं त्याची आता चौकशी होईल. हे काय आरोप प्रत्यारोप चालले, त्याची चौकशी झाली पाहिजे. मुळात काय आहे की सचिन वाजे जाता जाता त्यांनी जे रिमार्क दिले, मुळात याची सत्यता काय आहे काय नाही, मला वाटतं आता कोर्टामध्ये या केसेस ज्या उभ्या राहतील तर बऱ्याचशा गोष्टी समोर येतील.